प्रकरण 7. शूद्र पूर्वीचे क्षत्रिय होत. शूद्र जर हिंदुस्थानचे मूळ रहिवासी अनार्य नव्हते तर ते कोण होते? या प्रश्नाचा आता विचार केला पाहिजे. मी या बाबतीत जो एक सिद्धांत मांडण्याचे धारिष्ट करणार आहे त्या सिद्धांताच्या 3 बाजू खालीलप्रमाणे आहेत. 1. शूद्र पूर्वी आर्य होते. 2. शूद्र क्षत्रिय वर्णाचे होते. 3. शूद्रांचा क्षत्रिय वर्णात इतका प्रबळ समाज होता की प्राचीन काळाच्या अत्यंत प्रमुख व प्रबळ आर्य जातीतील राजांपैकी बरेचसे राजे शूद्र होते. शूद्रांच्या उत्पत्तीसंबंधी हा सिद्धांत जरी क्रांतिकारक स्वरूपाचा नसला तरी तो चमत्कारिक स्वरूपाचा आहे. तो इतका चमत्कारिक स्वरूपाचा आहे की तो सिद्ध करण्यास भरपूर पुरावे असले तरी पुष्कळ लोक तो सिद्धांत मान्य करण्यास तयार होत नाहीत. या बाबतीत माझे एवढेच कर्तव्य आहे की उपलब्ध पुरावे पुढे मांडावयाचे व त्याचे महत्त्व ठरवण्याचा मार्ग लोकांना मोकळा करून द्यावा. महाभारताच्या शांतीपर्वातील 60व्या अध्यायातील 38-40 श्लोक यातील माहितीवर हा सिद्धांत उभारला आहे. म्हणून ती माहिती या सिद्धांताच्या प्रारंभीचा पुरावा होय. तो पुरावा येणेप्रमाणे आमच्या असे ऐकण्यात आले आहे की फार प्राचीन काळी पैजवण नावाच्या शूद्राने आपल्या यज्ञाच्या समयी इंद्राग्नी कायद्यान्वये 1 लक्षपूर्ण पात्रांची दक्षिणा वाटली. या उतार्यात महत्त्वाची विधाने अशी आहेत की 1. पैजवान हा शूद्र होता. 2. पैजवान शूद्राने यज्ञ केला आणि ब्राह्मणांनी त्यांच्या यज्ञात वेदोक्त विधी केलेत आणि त्याच्याकडून दक्षिणा घेतली. उपपरिनिर्दिष्ट उतारा श्री राय यांच्या महाभारताच्या आवृत्तीतून घेतला आहे. या बाबतीत ही गोष्ट प्रथम नक्की केली पाहिजे की उतार्याची मूळ बिनचूक आहे की नाही. त्या मुळात आणखी काही भेदप्रकार आहेत काय? श्री राय यांनी आपल्या आवृत्तीतील उतार्याची मूळ अगदी बिनचूक आहे अशी ग्वाही दिली आहे असे ते म्हणतात. बंगालच्या रॉयल एशियाटिक सोसायटीने बंगालच्या काही विद्वान पंडिताच्या नेतृत्वाखाली आणि वैदिक वाङ्मयात ख्याती मिळवलेल्या एका इंग्रज विद्वानाच्या सहाय्याने महाभारताची आवृत्ती तयार करून ती सुमारे 35 वर्षापूर्वी प्रसिद्ध केली. महाभारताची आवृत्ती तयार करताना सोसायटीच्या आवृत्तीची भरपूर मदत घेतली आहे. महाभारताच्या हस्तलिखित प्रती मी हिंदुस्थानातील सर्व भागातून जमा करून त्यांची तुलनात्मक दृष्टीने काळजीपूर्वक पाहणी केली आहे. अशा रीतीने तयारी केल्यानंतर मी महाभारताची आवृत्ती तयार केली आहे. ती करताना मी केवळ सोसायटीच्या आवृत्तीचा मनमुराद उपयोग करून घेतला नाही तर मी सर्व आधार हस्तलिखित प्रतीवर ठेवला होता. भारद्वाजच्या महाराजांनी महाभारताची आवृत्ती बंगाली लिपीत अत्यंत परिश्रमपूर्वक व काळजीपूर्वक तयार करून छापली आहे. त्या आवृत्तीशी मी माझी आवृत्ती पडताळून पाहिली. भारद्वाजच्या महाराजांनी महाभारताच्या सुमारे 18 हस्तलिखित प्रती हिंदुस्थानातील सर्व भागातून जमा करून त्या भारद्वाजच्या पंडितांच्या स्वाधीन केल्या व त्या पंडितांनी प्रत्येक श्लोक सर्व हस्तलिखितातील श्लोकांशी पडताळणी पाहून त्यांची तेव्हा खात्री झाली की हा श्लोक खरा आहे. तेव्हा तो श्लोक भारद्वाजच्या आवृत्तीत प्रविष्ट करण्यात आला. अशा रीतीने भारद्वाजची आवृत्ती तयार करण्यात आली होती. टीका करण्यास एकही स्थळ राहू न देता महाभारताची अत्यंत उत्कृष्ट आवृत्ती तयार करण्याचे जाडे विद्वान प्रोफेसर सुकटणकर यांनी आपल्या आवृत्तीतील महाभारताच्या सर्व आवृत्त्यांचा सांगोपांग परामर्श घेतला आहे. या बाबतीत त्यांनी शेवटी असा निष्कर्ष काढला की कलकत्त्याची आवृत्ती 1836 साली प्रसिद्ध होऊन 100 वर्षे झाली तरी तीच आवृत्ती अद्याप महाभारताची सर्वोत्कृष्ट आवृत्ती समजली जाते. श्री राय यांनी संपादन केलेली महाभारताची आवृत्ती मूळच्या महाभारताच्या प्रतीशी 100% जुळणारी आहे असे गृहीत धरले तरी श्री राय यांच्या आवृत्तीला उचलून धरणारी दुसरी अशी हस्तलिखित प्रत आहे काय? असा जर टीकाकारांनी प्रश्न विचारला तर तो असतानी वाटणार नाही. कारण शूद्रांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा सिद्धांत श्री राय यांच्या आवृत्तीवरूनच उभा केला आहे. म्हणून तो सिद्धांत ज्या आधारावर उभारला आहे तो आधार हस्तलिखित प्रतींमध्ये आहे काय हे समजून घेणे इष्ट आहे. या प्रश्नांची चौकशी करून त्याचे उत्तर शोधून काढताना 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. महाभारताची 18 पर्वे ज्या हस्तलिखित प्रतींमध्ये लिहिली आहेत अशी संपूर्ण हस्तलिखित प्रत मुळीच अस्तित्वात नाही. ही पहिली गोष्ट. 1 पर्वे म्हणजे महाभारताचा एक स्वतंत्र घटक असे मानण्यात येते. त्याचा परिणाम असा झाला आहे की प्रत्येक पर्वाच्या अनेक प्रती लिहिल्या गेल्या आहेत आणि एकाच पर्वाच्या अनेक प्रतींमध्ये जे श्लोक ग्रंथित केले आहेत ते एकच नाहीत. म्हणजे अनेक प्रतीत एकच श्लोक निरनिराळ्या रीतीने लिहिला गेला आहे किंवा वगळला गेला आहे किंवा नवीन श्लोक काही प्रतीत ग्रंथित केले आहेत. यावरून असे स्पष्ट होते की सर्व पर्वाच्या निरनिराळ्या हस्तलिखित प्रतींवरून श्री राय यांच्या आवृत्तीची कसोटी पाहणे इष्ट वाटत नाही. कारण एका पर्वाच्या अनेक हस्तलिखित प्रतीवरून कोणती प्रत शुद्ध स्वरूपाची आहे हे ठरवणे अशक्य आहे. या बाबतीत लक्षात घेण्यासारखी दुसरी गोष्ट ही आहे की
प्राचीन काळापासून महाभारताच्या 2 निराळ्या प्रती परंपरेने अस्तित्वात राहिल्या आहेत. उत्तर हिंदुस्थानात अस्तित्वात असलेली एक प्रत ही आर्यावर्ताला शोभेशी आहे. दक्षिण हिंदुस्थानात अस्तित्वात असलेली दुसरी प्रत ही दक्षिण पंथाला शोभेशी अशी आहे. उत्तर हिंदुस्थान आणि दक्षिण हिंदुस्थानात अस्तित्वात असलेल्या महाभारताच्या अनेक प्रतीतून बऱ्याच निवडून काढून त्या निवडलेल्या प्रतींपैकी किती प्रतीतील मजकूर श्री रॉय यांच्या महाभारताच्या आवृत्तीतील मजकुराशी जुळतो हे पडताळून पाहिल्यास काही प्रतीतील मजकूर श्री राय यांच्या महाभारताच्या आवृत्तीतील शूद्राच्या मजकुराला पाठिंबा देणारे आहे हे नक्की ठरवता येईल. अशा रीतीने बऱ्याच प्रतीतील मजकुरांची परस्पर तुलना केल्यानंतर आपणाला असे आढळून येते की महाभारताच्या शांतीपर्वातील 60व्या अध्यायातील 38व्या श्लोकात पैजवण शूद्राचा उल्लेख आला आहे. महाभारताच्या प्रती बऱ्याच आहेत, मग फक्त 9 प्रतीतील श्लोकांची तुलना करून पैजवान शूद्राबद्दलचा श्लोक मूळचा कोणत्या स्वरूपाचा असावा याबद्दल कयास बांधता येईल काय? महाभारताची चोख आवृत्ती काढण्यास 9 पेक्षा अधिक प्रतींची पाहणी करावी लागली होती हे खरे आहे. तथापि फक्त 10 प्रतींची पाहणी करून सर्व महाभारताची आवृत्ती काढण्यात आली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. यावरून असे म्हणता येईल की 9 प्रतीवरून जी माहिती जोडलेली आहे ती आपल्या मुद्द्यासाठी पुरेशी अधिकृत धरता येईल. भौगोलिक दृष्टीने 9 प्रतीचे 2 वर्ग करता येतात. उत्तर व दक्षिण म1, म2, म3, म4 व ट, क ही अक्षरे दक्षिण हिंदुस्थानातील प्रती दर्शवतात. अ, म, ग, ड, 2 ही अक्षरे उत्तर हिंदुस्थानातील प्रती दर्शवतात. महाभारतातील खरा मजकूर कोणता हे शोधून काढण्यासाठी विद्वानांनी ज्या 2 कसोट्या लावल्या आहेत त्या कसोट्यांना आपण निवडलेल्या 9 प्रतीत उतरतात. 9 प्रतीतील मजकुरांची आपण छाननी केली तर असे दिसून येईल की 1. निरनिराळ्या प्रतीमध्ये पैजवण यांचे वर्णन निरनिराळे आले आहे. 2. निरनिराळ्या प्रतींमधील पैजवण यांचे नाव निरनिराळे दिले आहे. 3. 9 पैकी 6 प्रतींमध्ये पैजवान शूद्र होता असे वर्णन आहे. एक प्रत त्याला शूद्र असे नाव देते. 2 प्रतींमध्ये तो कोणत्या वर्गाचा होता हे न सांगता तो प्राचीन होऊन गेला असे पुरा या शब्दाने दर्शवतात. 4. 9 पैकी 2 प्रतींमध्ये त्याच्या नावासंबंधी एकवाक्यता नाही. प्रत्येक प्रतीमध्ये त्याचे नाव निराळे आहे. वर दिलेली सर्व माहिती लक्षात घेतली तर असा प्रश्न उपस्थित होतो की श्लोकाचे मूळचे खरे स्वरूप कोणते? नावासंबंधी प्रथम विचार केला तर असे दिसते की नामदर्शक जी अक्षरे निरनिराळ्या प्रतींमध्ये वापरली आहेत ती अक्षरे अर्थसूचक नाहीत. या अक्षरांचे अर्थ करून खरे नाव ठरवण्याचा येथे प्रश्न उद्भवत नाही. परंतु खरे नाव कोणते असावे? इतर नावे ही पंडितांनी घालघुसड करून उत्पन्न केली असावीत हे कशावरून ठरवावे हा प्रश्न येथे उत्पन्न होतो. पैजवान हेच खरे नाव असावे याबद्दल शंका नाही. उत्तर व दक्षिण हिंदुस्थानातील महाभारताच्या प्रतीतील नावावरून हे सिद्ध होते की 8व्या अनुक्रमात पैजवान हे नाव आले आहे. ते पैजवान हेच आहे. इतर अनुक्रमांकातील जी नावे आहेत ती घालघुसड करून उत्पन्न केलेली नावे होत. मूलप्रतीची नक्कल करताना पैजवण हे नाव बरोबर दिसले नसेल किंवा नक्कल करणाऱ्या पंडितांना बरोबर वाचता आले नसेल म्हणून नक्कल करणाऱ्या पंडितांनी पैजवण नावाऐवजी इतर नावे नकलात घुसळून दिली असावीत. अशी इतर नावे घुसळून दिल्यानंतर त्या पंडितांना त्यांना हवा तसा त्या श्लोकाचा अर्थ लावता आला. पैजवणाच्या वर्णाबद्दल आता आपण विचार करूया. या वर्णात त्याचे शूद्र या शब्दापासून पुरा या शब्दात जे रूपांतर केले आहे ते काही अकस्मात झाले नाही. ते रूपांतर जाणून बुजून करण्यात आले आहे. हे रूपांतर कसे झाले असावे हे एकदम सांगणे कठीण आहे. या बाबतीत 2 गोष्टी अगदी स्पष्ट दिसतात. हे रूपांतर होणे साहजिक आहे ही पहिली गोष्ट. पैजवान हा शूद्र होता हे विधान हाणून पाडण्याचा हेतू या रूपांतरणाचा नाही ही गोष्ट 38 ते 40 श्लोकातील मजकूर लक्षात घेतला तर वरील निष्कर्ष खरे आहेत हे दिसून येईल. 38 ते 40 श्लोकांच्या अगोदरचे श्लोक लक्षात घेतले तर वरील मुद्दा चांगला ज्ञानात येईल. त्या श्लोकांचा भावार्थ खालीलप्रमाणे आहे. आपला धणी कोणत्याही संकटात सापडो त्याला शूद्राने कदापिही सोडून जाऊ नये. धण्याची संपत्ती नष्ट झाली तर शूद्राने त्याला मनोभावाने पालनपोषण केले पाहिजे. शूद्राला स्वतःच्या मालकीचे धन जमा करून ठेवता येत नाही. त्याच्याजवळ जे काही ऐश्वर्यदर्शक असेल त्यावर त्याच्या धण्याची सत्ता राहील. यज्ञकर्म करणे हा त्रैवर्णिकांचा धर्म आहे. हे महाभारत धर्मशास्त्रात शूद्रासंबंधी असे सांगितले आहे की त्याने यज्ञकर्म करावे परंतु यज्ञात स्वहा व स्वधा किंवा कोणत्याही दुसरा मंत्र उच्चारण्याचा अधिकार शूद्राला नाही. याचे कारण असे की वेदात सांगितलेली व्रते न पाळता शूद्रांनी पाकयज्ञाप्रमाणे लहान यज्ञ करून देवांची पूजा करावीत. अशा यज्ञात शूद्र जी दक्षिणा देतात ती पूर्ण पात्र म्हणतात. ज्या श्लोकांचा भावार्थ वर दिला आहे ते श्लोक 38 ते 40 या श्लोकांच्या अगोदरचे आहेत.
हे श्लोक व 38 ते 40 हे श्लोक एकत्र लक्षात घेतले तर स्पष्ट होते की या श्लोकातील मजकूर शूद्रांसंबंधी आहे. पैजवानाची कथा ही त्या मजकुरातील एक उदाहरण आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेतली तर शूद्र हा शब्द पैजवान यांच्या नावाच्या अगोदर वापरायचा जरुरी भासत नाही. 2 प्रतींमध्ये शूद्र हा शब्द पैजवानाच्या नावापुरता का वापरला नाही हे वरील गोष्टीवरून कळून येईल. शूद्र या शब्दाऐवजी पुरा हा शब्द वापरण्यात आला याचे कारण असे दिसते की पैजवानाची कथा फार प्राचीन काळाची आहे व हे दाखवण्यासाठी पुरा हा शब्द वापरणे पंडितांना जरूर वाटले. ज्या पंडितांनी महाभारताच्या प्रतीची नक्कल केली त्यांना पैजवान हा शूद्र होता हे मुद्दाम दाखवण्याची जरुरी वाटली नाही. याचे कारण हेच की या नक्कल करणाऱ्या पंडितांना पूर्वीच्या संदर्भावरून नक्की हे माहीत होते की पैजवान हा शूद्र होता. उलटंची पैजवान शूद्र फार प्राचीन काळी होऊन गेला ही बाब पूर्वीच्या संदर्भात स्पष्ट केलेली नव्हती. ही गोष्ट त्या पंडितांना माहीत होती. ती स्पष्ट करणे त्यांना इष्ट वाटले म्हणून त्यांनी श्लोकातून शूद्र हा शब्द वगळला व त्याऐवजी पुरा हा शब्द लिहिला. वरील स्पष्टीकरणे संयुक्तिक वाटली तर आपण असे धरून चालण्यास हरकत नाही की महाभारताच्या शांती पर्वातील मजकुरात ज्या मनुष्याचा उल्लेख केला आहे तो इसम म्हणजे पैजवान होय आणि हा पैजवान शूद्र होता. या पुढचा विचार करण्यासारखा प्रश्न म्हणजे पैजवानांचे अस्तित्व सिद्ध करणे. हा पैजवान म्हणजे कोण? या बाबतीत यास्काच्या निरुक्तात आपल्या हाती धागादोरा लागतो. निरुक्त 2:24 मध्ये यास्क म्हणतो, द्रष्टा विश्वामित्र हा पैजवानांचा मुलगा सुदास याचा पुरोहित होता. विश्वामित्र हा सर्वांचा मित्र होता. सर्व एकत्र फिरत होते. सुहास हा अति उदारदाता होता. पैजवान हा पिजवानाचा मुलगा होता. आणखी असे की पिजवानाचा धावण्याचा वेग दुसऱ्यांना मत्सर उत्पन्न करणे इतका मोठा होता. त्याची चालण्याची ढब कोणालाही साधत नव्हती. यास्काच्या निरुक्तातून आपल्याला 2 महत्त्वाच्या गोष्टी मिळतात. 1. पैजवान म्हणजे पिजवानाचा मुलगा. 2. जो इसम पिजवानाचा मुलगा आहे तोच सुदास होय. महाभारताच्या शांती पर्वातील मजकुरामध्ये ज्या पैजवानाबद्दल उल्लेख आहे तो पैजवान कोण या प्रश्नाचे उत्तर आपणाला यास्काच्या निरुक्तातील सहाय्याने देता येणे शक्य आहे. तर हेच की पैजवान हे सुदास याचे दुसरे नाव होते. यापुढचा प्रश्न हा की सुदास हा कोण आणि त्याच्याबद्दल आपणाला काय माहिती आहे? ब्राह्मणी वाङ्मय चाळून पाहिले तर असे दिसून येईल की त्या वाङ्मयात सुदास याचे नाव 3 इसम आहे. त्यापैकी एक सुदास ऋग्वेदात आढळतो. त्याच्या कुटुंबाची सविस्तर माहिती ऋग्वेदातील ऋचात दिलेली आहे. 1. शेकडो राक्षसांचा संहार करणारा पराशर आणि वसिष्ठ यांनी सर्व आयुष्य तुझ्या सेवेत घालवले. त्यांनी प्रत्येक घरात तुझी स्थापना करून भक्ती चालू केली. अशा उपकारकर्त्यांची मैत्रीची तू अवहेलना करू नकोस म्हणून धार्मिक वृत्तीच्या माणसांना भरभराटीचे दिवस लाभतात. 2. यज्ञमंडपात पुरोहित यज्ञाचे मंत्र म्हणत यज्ञकुंडासभोवती ज्याप्रमाणे प्रदक्षिणा घालतो त्याप्रमाणे हे अग्नी देवतांचा नातू पिजवानाचा मुलगा 200 गायी व 2 रथ यांचे दान करणारा 2 बायका असलेला सुदास अशी मी सुदासाच्या औदार्याची प्रसूती स्तोत्रे म्हणत तुझ्या सभोवती प्रदक्षिणा घालत आहे. 3. ज्यांचे खोगीर सोन्याच्या दागिन्यांनी मढवले आहेत ते खडतर रस्त्यांनी धीमेपणाने पावले टाकीत चालतात. जे आपल्या सद्गुणांनी पृथ्वीतलावर प्रसिद्धीस आले आहे अशा विलोभनीय 4 घोड्यांचे दान पिजवानाचा मुलगा सुदास यांनी मला केले. अन्न व संतती मिळवण्यासाठी तू मला आपला मुलगा समज. 4. तो जणू काही इंद्र आहे असे समजून 7ही लोक सुदासाची स्तुती करतात. त्याची कीर्ती अफाट स्वर्ग व पृथ्वी यामध्ये पसरते. प्रत्येक श्रेष्ठ माणसाला त्याने दळव दिले आहे असा तो फार मोठा दानशूर आहे. वाहत्या नद्यांनी त्याच्यासाठी युद्धमधीला युद्धात ठार केले. 5. मरुद्देवांनो, तुम्ही यज्ञविधीचे अग्रणी आहात. सुदासाचा बाप दिवोदास याचा तुम्ही जशी काळजी घेतली तशी तुम्ही या राजपुत्राची काळजी घ्या. पिजवानाच्या कर्तव्यनिष्ठ मुलाची प्रार्थना तुम्ही ऐका व त्याचे इच्छित तुम्ही त्याला द्याल. त्याचे सामर्थ्य अबाधित राहो व चिरायू राहो. दुसरे 2 सुदास आणि विष्णुपुराणात उल्लेख आढळतात. एक सुदास सागराचा वंशज म्हणून 4थ्या अध्यायात उल्लेखिला आहे. सुदासाचे सागराशी नाते जोडणारा वंशवृक्ष पुढील प्रमाणे आहे. कश्यपाची मुलगी सुमती व राजा विदर्भाची मुलगी कैसिन या सागराच्या 2 बायका होत्या. त्याला बरेच दिवस अपत्य न झाल्यामुळे त्याने और्य ऋषीची मनोभावे भक्ती केली. मुनीने असा वर दिला की सागराच्या एका पत्नीला एक पुत्र होईल व तो पुढे वंश चालवेल आणि दुसऱ्या पत्नीला 60,000 पुत्र होतील. या वरापैकी कोणता वर कोणत्या पत्नीस पसंत करावा हे जेणे तिने ठरवावे असे मुनीने त्या 2ही स्त्रियांना सांगितले. आपणाला एकच पुत्र व्हावा अशी केसनीने इच्छा प्रकट केली. आपणाला 60,000 पुत्र व्हावेत अशी सुमतीने इच्छा दर्शवली. थोड्याच दिवसांनी केसनीला असमंजस हा मुलगा झाला व या युवराजापासून वंश वाढत गेला. विनीताची कन्या सुमती हिला 60,000 मुलगे झाले.
समंजसाला अंशुमत हा मुलगा झाला. अंशुमताला दिलीप, दिलीपाला भगीरथ हा मुलगा झाला. भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली म्हणून तिला भागीरथी हे नाव पडले. भगीरथाला स्तोत्र, स्तोत्राला नभग, नभगाला अंबिरश, अंबिरशाला सिंधुद्वीप, सिंधुद्वीपाला आयुष्वात, आयुष्वाताला ऋतुपर्ण हा मुलगा झाला. ऋतुपर्ण हा द्यूत खेळण्यास अत्यंत निष्णात, तो नळ याचा मित्र. ऋतुपर्णाला सर्व कामाला सुदास हा मुलगा झाला. सुदासाला सौदास उर्फ मित्रसह हा मुलगा झाला. पुरूचा वंशज म्हणून 19व्या अध्यायात दुसऱ्या सुदासाचा उल्लेख आहे. या सुदासाच्या पुरूचे नाते जोडणारा वंशवृक्ष पुढील प्रमाणे आहे. पुरूचा मुलगा अजन्मेजय, अजन्मेजयाचा मुलगा प्राचीणवत, प्राचीणवताचा मुलगा प्रवीर, प्रवीराचा मुलगा मनुस्यू, मनुस्यूचा मुलगा भयद, भयादाचा मुलगा सुद्युम्न, सुद्युम्नाचा मुलगा बहुगाहू, बहुगावाचा मुलगा संयती, संयतीचा मुलगा अहयम्मी, अहयम्मीचा मुलगा रौद्रश्व, रितेशू, कश्येयू, स्थांडिल्यू, घृतेयू, जलेयू, स्थलेयू, संततेयू, धनेयू, वनेयू, ध्वनेती असे 10 पुत्र रौद्रेश्वाला होते. रितेशू याचा मुलगा रतिनार होता. मेघातिथी हा कण्वाचा मुलगा होता. मेघातिथीसपासून कण्वयान ब्राह्मण उत्पन्न झाले. अनिल हा तासनोचा मुलगा. अनिलास 4 मुलगे होते. त्यातून दुष्यंत हा वडील मुलगा होता. दुष्यंताचा मुलगा सम्राट भरत होता. भरताला निरनिराळ्या पत्नीपासून 9 मुले झाली, परंतु हे मुलगे दिसायला माझ्यासारखे नाहीत असे भरताने उद्गार काढल्यामुळे त्या स्त्रियांना भीती पडली की भरत आपणाला सोडून देईल, म्हणून त्यांनी आपले 9 मुलगे मारून टाकले. पुत्र जन्मून अशा रीतीने मेले म्हणून भरताला मरुद्देवांसाठी यज्ञ केले. उतेत्थाची पत्नी ममता हिच्यापासून बृहस्पतीला भारद्वाज हा मुलगा झाला. तो मुलगा मरुद्देवांनी भरताला दिला. भरताला 2 मुलगे झाली, पण व्यर्थ, म्हणून तिला विद्यार्था हे नाव पडले. विदर्थाचा मुलगा भवमन्यू, भवमन्यूला पुष्कळ मुले झालीत. त्यातून बृहत्रश्च, महावीर्य, नर व गर्ग हे प्रमुख होते. नराचा मुलगा संस्कृती हा होता. रुचुरधी व रतिदेव हे संस्कृतीचे मुलगे होते. गर्गाचा मुलगा सिणी होता. त्याचे वंशज पुढे गार्ग्य व सायण्य या नावाने ओळखले जाऊ लागले. हे लोक जरी जन्माने क्षत्रिय होते तरी ते ब्राह्मण झाले. महावीर्याचा मुलगा ओरुष्य, याला त्रयुयश, पुष्करणी व कपी असे 3 मुलगे होते. कपी हा ब्राह्मण झाला. बृहद्रथाचा सुहोत्राचा मुलगा हस्तिन हा होता. हस्तिनाने हस्तिनापूर हे शहर वसवले. हस्तीचे मुलगे अजामिघ, द्विमिघ व पुरमिघ होते. अजामिधाचा दुसरा मुलगा बृहद्रिशाचा बृहदस्सू, बृहत्सूचा बृहत्कर्म, बृहत्कर्माचा जयद्रथ, जयद्रथाचा विश्वजित, विश्वजिताचा मुलगा सेनाजित हा होता. रुचिराश्वाचा मुलगा पृथुसेन हा होता. पाराचा मुलगा नीप हा होता. नीपाला 100 मुलगे होते. त्यातून समर हा प्रमुख होता. तो कांपिल्याचा राजा होता. पारा, सपारा व सदाश्व हे 3 मुलगे समराचे होते. पाराचा पृथू, पृथूचा सुकृत, सुकृतचा विभद्र, विभद्राचा मुलगा अणहू हा होता. व्यासाचा मुलगा शुक्ल, शुक्लाची मुलगी कित्वी, हिच्याशी अणुहाने विवाह केला. तिच्यापासून त्याला ब्रह्मदत्त हा मुलगा झाला. ब्रह्मदत्ताचा विश्वेश्वण, विश्वेश्वणाचा उदेक्षण, उदेक्षणाचा मुलगा मल्लथ हा होता. मिथीचा यावरी, यावरीनचा धृतिमात, धृतिमताचा सह्योद्रित, सत्यध्रुयाचा धृतमेघ, धृतनेमाचा पुवाक्षा, पुवाक्षाचा सुमती, सुमतीचा सण्णमित, सण्णमिताचा मुलगा कृत हा होता. हिरण्यनभाने कृताला योगाचे तत्त्वज्ञान शिकवले आणि कृतीने पूर्व दिशेला राहणाऱ्या आणि सामदेवाचा अभ्यास करणाऱ्या ब्राह्मणांनी 24 संहिता ग्रंथित केल्या. कृताचा मुलगा उग्राद्युत हा होता. आपल्या सामर्थ्याने उग्रायुधाने क्षत्रियांना नीपवंश नष्ट केला. उग्राद्युताने क्षेम, क्षेमाचा सुवीर, सुवीराचा नृपंजय, नृपंजयाचा मुलगा बहुरथ हा होता. त्यांना पौरव असे म्हणत. अजामेधीला निलिनी म्हणून एक पत्नी होती. त्याच्यापासून तिला नील नावाचा मुलगा झाला. नीलाची साधनी, साधनीचे सुत्साधनी, सुत्साधनीचे पुरुजाणू, पुरुजाणूचा चक्षु, चक्षुचा मुलगा हाश्वर्य हा होता. उद्गल, स्त्रीजनाट, बृहत्तिशू, प्रावीर व बिल्लय असे मुलगे हर्षवालाच होते. हर्षवाला मुलांना म्हणत, हे माझे 5 मुलगे आपल्या देशाचे संरक्षण करण्यास समर्थ आहेत, म्हणून त्यांना पांचाळ असे नाव मिळाले. मृदगलापासून मौग्दिल्य ब्राह्मण उत्पन्न झाले. मृगलाला बहश्वाश हा एक दुसरा मुलगा झाला. बहश्वाशाला 1 मुलगा व 1 मुलगी झाले. अशी 2 जोडी मुले झाली. त्यांची नावे अनुक्रमे दिवोदास व अहिल्या असे होती. दिवोदासाचा मित्रायू, मित्रायूचा चवण, चवण्याचा सुदास, सुदासाचा सौदास उर्फ सहदेव, सोहदासाचा मुलगा सोमक हा होता. सोमकाला 100 मुलगे होते.
त्यातून जंतू हा सर्वात वडील व पृष्ठत हा सर्वात लहान मुलगा होता. पृष्ठताचा द्रुपद, द्रुपदाचा दृष्टद्युम्न, दृष्टद्युम्नाचा मुलगा दृष्टकेतू हा होता. अजामिधीला दुसरा मुलगा रुचा, रुचाचा संवरण, संवरणाचा मुलगा कुरु हा होता. कुरुने आपले नाव कुरुक्षेत्र या पवित्र जिल्ह्यास दिले. सुधनुष, परीक्षित व इतर बरेच मुलगे कुरुला होते. सुधनुचा सुहोत्र, सुहोत्राचा च्यवन, च्यवनाच्या कृतक, कृतकाचा उपचरीवस, उपचरीवसूला बृहद्रथ, प्रत्यांग, कुशंभ, मल्लेय, मत्स्य व इतर अशी 7 मुलगे होती. बृहद्रथाचा कृशाग्र, कृशाग्राचा कुशाग्र ऋषभ, ऋषभाचा पुष्पवत, पुष्पवताचा सत्यकृत, सत्यकृताचा सुध्वन, सुध्वनाचा मुलगा जंतू हा होता. बृहद्रथाला आणखी एक मुलगा होता. माता त्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले होते. जरा या नावाच्या चिटकिनीने तो 2 तुकडे एकत्र जोडले म्हणून त्या मुलाचे नाव जरासंघ असे पडले. जरासंघाचा मुलगा सहदेव हा होता. सहदेवाचा मुलगा ऋतुष्ट्रवस हा होता. हे सर्व मगध देशाचे राजा होते. विष्णू पुराणात वर्णन केलेला सुदास व ऋग्वेदात वर्णन केलेला सुदास यांचा अर्थार्थी काही संबंध नाही, ही पहिली गोष्ट होय. दुसरी गोष्ट ही की महाभारतातील वर्णन केलेला पैजवण याचा प्राचीन काळी होऊन गेलेल्या पैजवणाशी संबंध होतो काय हे शोधून काढायचे म्हटले तर ऋग्वेदात पैजवाण म्हणून ज्याला म्हटले आहे त्या ऋग्वेदातील सुदासाचा महाभारतातील सुदासाचा संबंध पोचू शकतो काय? त्या ऋग्वेदातील सुदासाची महाभारतातील सुदासाचा संबंध पोचू शकतो. कारण हे की ऋग्वेदातील सुदास उर्फ पैजवण हा पैजवण उर्फ दिवोदासाचा मुलगा होता असे ऋग्वेदात वर्णन आढळले आहे. प्रोफेसर वेबर यांनी या बाबतीत जो निष्कर्ष काढलाय तोच माझा निष्कर्ष आहे. हे सुदैवाने माझ्या पथ्यावर पडले आहे. महाभारतातील शांतीपर्वातील मजकुरावर मी माझा सिद्धांत उभा केला आहे. मजकुरासंबंधी आपले विचार प्रदर्शित करताना प्रोफेसर वेबर म्हणतात, येथे अशी महत्त्वाची दंतकथा प्रविष्ट केली आहे की अनेक यज्ञ करून मोठी कीर्ती मिळवलेला आणि विश्वामित्राचा आश्रयदाता आणि वसिष्ठचा शत्रू म्हणून ज्याने ऋग्वेदात वर्णन केले आहे तो पैजवण म्हणजे सुदास हा शूद्र होय. या मजकुरातील मुद्द्याचं संपूर्ण महत्त्व प्रोफेसर वेबर यांना आकलन करता आलं नाही ही दुर्दैवाची गोष्ट होय. परंतु ही गोष्ट वेगळी आहे. महाभारतातील पैजवाण म्हणजे ऋग्वेदातील सुदास होय असे प्रोफेसर वेबर यांचे मत होते. हे मत माझ्या सिद्धांताला पोषक आहे व ते पुरेसे आहे. सुदास उर्फ पैजवाण याबद्दल आपणास काय माहिती आहे? त्याबद्दल खालीलप्रमाणे माहिती आहे. सुदास हा दास किंवा आर्य नव्हता. दास व आर्य हे दोघेही त्याचे शत्रू होते. याचा अर्थ असा की सुदेश हा वैदिक आर्य होता. सुदासाचा पिता दिवोदस हा होता. दिवोदस हा ग्रहेवासा दत्तकपुत्र असावा. दिवोदस राजा होता. तुर्वत, यदू, शांभर, पख, करंज, गुंगू या लोकांबरोबर लढाया केल्या. तुर्यवम आणि दिवोदास व त्याचे मित्र आयु व कुत्स यामध्ये वैमनस्य चालू होते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी युद्ध जुंपत असे. शेवटी तुर्यवण यांना जय मिळाला. एकदा इंद्राने दिवोदासाविरुद्ध विशेषतः तुर्यवनाबरोबर झालेल्या युद्धात तुर्यवनाची बाजू घेतली होती असे दिसते. दिवोदासाने आपला पुरोहित भारद्वाजाला पुष्कळ प्रकारची दाने दिली. भारद्वाजाने दिवोदासाबरोबर नमकहरामी केली व तो तुर्यवनाच्या पक्षाला जाऊन मिळाला. सुदासाच्या आईचा कोठे उल्लेख आढळत नाही, परंतु सुदासाच्या पत्नीबद्दल उल्लेख आढळतो. त्याच्या पत्नीचे नाव सुदेवी होते. अश्विनांनी सुदासासाठी तिला प्राप्त केले असे समजते. सुदास हा राजा होता व त्याच्या राज्याभिषेक विधी ब्राह्मण ऋषी वसिष्ठ यांच्या हस्ते झाला होता. कोणत्या राजाचा महाभिषेक कोणत्या पुरोहितांना केला याची माहिती ऐतरीय ब्राह्मणात दिली आहे. मनुचा मुलगा शर्यात याचा राज्याभिषेक भृगूचा मुलगा च्यवन यांनी या विधीने केला. यानंतर शर्यात एकामागून एक असे जगातील सर्व देश जिंकत चालला. अश्वमेध यज्ञ केला व देवांना तो यज्ञोत्सव सुरू केला होता. त्या उत्सवाला शर्यात उपस्थित होता. सत्रजिताचा मुलगा शतनिक याचा राज्याभिषेक वज्ररत्नाचा मुलगा समसुषम याने विधाने केला. त्यानंतर शतनिक एकामागून एक देश पादक्रांत करीत सर्व पृथ्वीतलावर फिरला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. अंबत्य याचा राज्याभिषेक पर्वत व नारद यांनी या विधीने केला. त्यानंतर अंबत्य एकामागून एक देश पादक्रांत करीत सर्व पृथ्वीतलावर फिरला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. उग्रसेनाचा मुलगा युद्धमत्रोष्टी याचा राज्याभिषेक पर्वत व नारद यांनी विधीने केला. त्यानंतर युद्धमत्सिष्ठेने एकामागून एक देश पादक्रांत करीत सर्व पृथ्वीतलावर फिरला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. भुवनाचा मुलगा विश्वकर्मा याचा राज्याभिषेक काश्यपाने या विधीने केला. त्यानंतर विश्वकर्मा एकामागून एक देश पादक्रांत करीत सर्व पृथ्वीतलावर फिरला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. ते असे म्हणतात की पृथ्वीने विश्वकर्माला पुढील श्लोक गाऊन दाखवला. मला दान म्हणून कोणालाही देण्यास कोणत्याही मर्त्य मानवाला परवानगी नाही. हे विश्वकर्मा, तू मला दुसऱ्याला दान म्हणून दिले आहेस, म्हणून मी समुद्राच्या मध्यभागी उडी घेऊन समुद्रात बुडेन. मला तू काश्यपाला देण्याचे जे वचन दिले आहेस ते व्यर्थ आहे. पिजवानाचा मुलगा सुदास याचा राज्याभिषेक वसिष्ठ याने विधीने केला.
त्यानंतर सुदास एकामागून एक देश पादाक्रांत करीत सर्व पृथ्वीतलावर फिरला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. अविक्षिताचा मुलगा मरुत याचा राज्याभिषेक अंगिरसाचा मुलगा सवर्त याने केला. त्यानंतर मरुत एकामागून एक देश पादाक्रांत करीत सर्व पृथ्वीतलावर फिरला व त्याने अश्वमेध यज्ञ केला. वरील माहितीत सुदास याचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे आणि त्याचा राज्याभिषेक विधी वसिष्ठाने केला आहे हेही सांगितले आहे. ऋग्वेदात दशरथराजन युद्ध म्हणजे 10 राजांचे युद्ध म्हणून प्रसिद्ध युद्धाचे वर्णन केले आहे. या युद्धातील नायक सुदास हा होता. ऋग्वेदातील 7व्या मंडळातील जी स्तुती आहे त्यातील बऱ्याच सूक्तात या प्रसिद्ध युद्धाबद्दल उल्लेख सापडतात. 83वे सूत्र म्हणजे हे वरुण व इंद्र हो, भेदावर सुदास चाल करून जाण्या अगोदरच तुम्ही भेदांवर तुमच्या भयंकर शस्त्राने प्रहार करून त्याला तुम्ही जेरीस आणावे व भेदापासून तुम्ही सुदासाचे संरक्षण केलेत. तुम्ही या तिस्सूंची प्रार्थना युद्धांच्या वेळी ऐका, म्हणजे मी तिस्सूंना जो आशीर्वाद दिला आहे तो सफल होईल. हे इंद्र व वरुण हो, सुदास व तिस्सू हे तुमच्याकडे येतील आणि 10 राजे जेव्हा सुदासाला व तिस्सू यांच्यावर हल्ला करतील तेव्हा लढाईत आपणाला यश व संपत्ती मिळो अशी सुदास व तिस्सू तुमची प्रार्थना करतील. हे इंद्र व वरुण हो, परस्परांशी संलग्न झालेले धर्मभ्रष्ट 10 राजे सुदासावर विजय मिळवू शकले नाहीत. विधी करणाऱ्यांचे नेते व यज्ञी दान करणारे यांची स्तुती गायलेली ती सफळ झाली. त्यांच्या यज्ञाच्या वेळी देव उपस्थित होते. तुमच्यापैकी एक जण शत्रूंना ठार करतो आणि दुसरा उपद्रवांपासून धार्मिक कर्मे सदैव सुरक्षित ठेवतो. मानवाच्या डोक्यावर हिताचा पाऊस पडणाऱ्या देवांनो, आम्ही तुमची मनोमन प्रार्थना करून तुम्हाला आडवीत आहोत. हे इंद्र व वरुण हो, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. 33वे सूक्त म्हणते, इंद्र पाशधुम्नाच्या यज्ञात सोमरसाची गुटकी घेत असताना त्यांनी खवळलेल्या इंद्राला तेथील आणून पाशधुम्नाचा अपमान केला. सुदासाच्या यज्ञात इंद्राने सोमरसाचा स्वीकार करावा म्हणून त्याने इंद्राला पाशधुम्नाच्या यज्ञातून उठवून आणले होते. वायाताचा मुलगा पाशधुम्न याने पुढे ठेवलेला सोमरस बाजूला सारून इंद्र तेथून उठला व तडक वसिष्ठाकडे गेला. त्यांनी सुदासाला हिंदू नदी सहज ओलांडून जाण्यास सहाय्य केले. त्याचप्रमाणे शत्रूंनी सहजपणे ठार मारण्यास त्यांनी सुदासाला सहाय्य केले. तसेच वसिष्ठांनी तुझी आराधना करून 10 राजांबरोबर चालू असलेल्या युद्धात सुदासाचे संरक्षण करण्यास इंद्राला उद्युक्त केले. 19वे सूक्त म्हणते, यज्ञात यथाविधी हवन करणाऱ्या सुदासाचे हे इंद्र, तू न भीता संरक्षण केलेस. पृथ्वीला ताबा मिळवण्यास शत्रूसाठी ज्या लढाया झाल्या त्या लढ्यात पुरुषसुक्ताचा मुलगा त्रासदस्यू व पुरू यांचे संरक्षण तू केलेस. हे इंद्रा, यज्ञात यज्ञविधी हवन व दान करणाऱ्या सुदास यांच्यावर तू जे अनुग्रहण केले आहेस ते असंख्य आहे. तू मानवाच्या डोक्यावर हितांचा पाऊस पाडणारा आहेस. मी तुझे चपळ घोडे रथाला जुंपून तुझा रथ तुझ्यासाठी तयार करतो. तू महाबलाढ्य आहेस व तुझ्याहीसाठी असंख्य विधी करण्यात येत आहेत. आमच्या प्रार्थना तुझ्या कानावर जावोत. 7व्या मंडळातील 18वे सूक्त म्हणते, सुदासाला नावेत बसून पारुष्ण नदीचे खोल असलेले पात्र पार करता यावे म्हणून वंदनीय इंद्राने सर्व व्यवस्था केली आणि यज्ञ करणाऱ्यांच्या मनात आराधनामय ज्या तप्त भावना जागृत झाल्या आहेत त्याचे रूपांतर इंद्राने नद्यांच्या लिंद्या बडबडण्यात केले. यज्ञविधी तत्पर करण्याचा पुढाकार घेणारा दुर्वास्य द्रव मागण्यात सुदासाकडे गेला, परंतु मासे ज्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहाने स्थगित होतात त्याप्रमाणे भृगू व ब्रहू यांना त्यांनी अडकवून ठेवले. सुदास व इंद्र हे दोघे मित्र सर्वत्र एकमेकांबरोबर जात. इंद्र सुदासाची संकटातून मुक्तता करी. जे द्रव्य पदार्थांना व्यवस्थितपणे मांडून ठेवतात, जे पवित्र शब्द उच्चारतात, जे तप करण्यापासून परावृत्त होतात, ते हाताला जिंगे धरतात, ते यज्ञ करून जगावर सुखाची छाया पसरवतात. त्यांनी या लुटारूंना आर्यांची जनावरे सोडून गेली होती त्यापासून ती जनावरे ज्या इंद्राने परत आणली व ज्या इंद्राने युद्धात शत्रूला ठार केले त्या इंद्राची स्तुती करून त्याची महती वाढवावी. सुदासाच्या हीन मनोवृत्तीच्या व मूर्खां अशा शत्रूंनी हीन पारुष्णी नदी ओलांडून ती तीरे नष्ट केली, परंतु स्वतःच्या गौरवाने तो या पृथ्वीवर संचार करतो आणि बळी दिलेल्या पशुत जसा खाली पडून राहतो त्याप्रमाणे चायमानाचा मुलगा कवी हा मृत्यूच्या मांडीवर झोपतो. पाणी आपल्या मार्गाने सरळ वाहत जाऊन पारुष्णी नदीला मिळाले. ते इकडे तिकडे वाहत जाऊन दुसरीकडे कुठेही गेले नाही. सुदास राजा निरनिराळ्या ठिकाणी सरळ हल्ले करीत आला आणि सुदासाचे बाष्कळ बडबड करणारे शत्रू त्याचे असंख्य नातलग यांना इंद्राने जिंकून सुदासाचे प्रजाजन केले. निरनिराळ्या रंगाच्या जनावरांवर बसवणारे पृश्नीने पाठवलेले व आपला मित्र इंद्र याला भेटण्यास अभिवचन दिलेले स्मरण झालेच. मस्त हे गुराखीन असताना जसे गुरे रानातून परत घरी येतात त्याप्रमाणे मरुत परत आले. त्यांनी नियुक्त घोड्यांना लवकर वाहत आणून शत्रूंवर सोडले. चांगला दिसणारा पुरोहित यज्ञाच्या मंडपात पवित्र तृष्णांचे ज्याप्रमाणे तुकडे करतो त्याप्रमाणे कीर्ती मिळवण्यासाठी महत्वाकांक्षा धरलेला वीर इंद्र याने राजाच्या मदतीसाठी मरुत तयार केले
आणि त्यांनी पर्वृष्णी नदीच्या तीरावर 21 माणसाची कत्तल केली. वज्र हातात घेणाऱ्या इंद्रा, श्रुत, कवश, वृद्ध व नंतर द्रोही यांना पाण्यात बुडवलेस, कारण ते तुझ्याशी इमान राखून नव्हते. तुझ्या मैत्रीचा ज्यांना हव्यास वाटला आणि जे तुझे यश वाढवतात ते तुझी मैत्री टिकवून ठेवतात आणि खुश राहतात. इंद्राने आपल्या सामर्थ्याने आपल्या माऱ्याच्या सर्व जागा व त्यांची 7 प्रकारची शहरे नष्ट केलीत. त्याने अणूच्या मुलाचे राहण्याचे घर तित्सूला दिले. इंद्राची स्तुती करून आपण वाईट बोलणाऱ्या माणसाला युद्धात जिंकून या. अणु व ध्रुव यांची योद्धे सुदासाची गुरे हाकून नेण्याची इच्छा धरीत होते. ते धार्मिक सुदासाविरुद्ध झगडत होते. असे 66,660 योद्धे लढताना नष्ट झाले. अशी इंद्राची पराक्रमाची सर्व कृत्ये आहेत. सुदासाची वैर करणारे हे तिस्सू इंद्र बरोबर अज्ञातपणे लढत राहिले. पण उतरणीच्या जागेवर नद्या ज्याप्रमाणे फार वेगाने धावतात त्याप्रमाणे युद्धात पडाव पडल्यामुळे तिस्सू हे सबर भूमीत पडत सुटले. त्यांनी आपली सर्व चीजवस्तू सुदासाला दिली. इंद्राचा श्रेष्ठ मित्र, यज्ञयागातील द्रव्य गोळा करून ठेवणारा वीर सुदास याच्या सर्व प्रतिस्पर्ध्यांनी इंद्राने पृथ्वीतलावरील सर्वत्र पसरवले. क्रोधाधीष्ट शत्रूंचा क्रोध इंद्राने दाबून टाकला आणि सुदासाचे शत्रू सुदासांवर चाल करून येऊ लागले. पण इंद्राला पाहताच त्यांनी भीतीने पाठ फिरवून पळ काढला. इंद्राने भिकाऱ्याकडून श्रीमंताला एक मौल्यवान दान दिले. त्याने बकऱ्याकडून सिंहाला ठार मारवले. त्याने सुईने यज्ञस्तंभाचे कोण कापले. या युद्धात मिळवलेली शत्रूची सर्व मालमत्ता सुदासाला दिली. हे इंद्रा, तुझे कित्येक शत्रू तुझे गुलाम झाले आहेत. ते तुझी स्तुती करतात. ते दुष्ट लोक आहेत. असं त्यांच्यावर ठपका ठेवणारा अनियंत्र भेद याला तू केव्हा तरी आपला गुलाम कर. इंद्रा, तुझे तीक्ष्ण वज्र भेदाच्या अंगावर फेक. इंद्राने भेदाला युद्धात ठार केले. तेव्हा यमुनेच्या तीरावर राहणारे लोक व तित्सू यांनी इंद्राचा जय जयकार केला. अजस, शिग्रू व यक्षू या लोकांनी युद्धात मारलेल्या घोड्यांच्या डोकी इंद्राला हवण म्हणून दिली. हे इंद्रा, ज्याप्रमाणे पुन्हा पुन्हा उगवणाऱ्या वृक्षांची गणना करता येत नाही, त्याप्रमाणे तू दिलेले जुने व नवे वर व केलेले जुने व नवे अनुग्रहण याची गणना करता येणार नाही. मांडण्याचा मुलगा देवक याला तू ठार मारलेस आणि तू शांबर याला विस्तीर्ण पर्वतावरून खाली फेकून दिलेस. या युद्धात सुदासाच्या विरुद्ध जे जे राजे लढले त्यांची यादी खालील देत आहे. 1. शिष्णू 2. तुवार्ष 2. द्रुह्यू 4. कदश 5. पुरु 6. आणू 7. भेद 8. शांबर 9. वैकीर्ण 10. दुसरा वैकीर्ण. या युद्धाचे वर्णन करण्यात आले आहे. त्यावरून त्याचे स्वरूप असे दिसते की त्यापेक्षा ते युद्ध मोठ्या स्वरूपाचे होते हे उघड आहे. हे युद्ध म्हणजे हिंदी आर्य समाजात एक महत्त्वाची बाब होऊन बसली असावी. ही परिस्थिती लक्षात घेतली तर सुदास या काळाचा मोठा पराक्रमशाली पुरुष होता याबद्दल आश्चर्य करण्याचे कारण वाटत नाही. हे युद्ध नक्की कोणत्या कारणामुळे झाले याची आपणास थोडीशी सचोख माहिती ऋग्वेदातील 7:83 ही ऋचा पुरवते. सुदासाविरुद्ध जे राजे लढत होते त्यांचे या ऋचात धर्मभ्रष्ट राजे असे वर्णन केलेले आहे. यावरून असे दिसते की हे युद्ध म्हणजे कदाचित धार्मिक स्वरूपाचे युद्ध असावे. आचार्य यांचे जे मत आहे त्यावरून याचप्रमाणे जी परंपरागत माहिती उपलब्ध झाली तीवरून असे दिसते की ऋग्वेदात खाली दिलेल्या ऋचात कोणत्या ऋषींचा ऋषी कोण होता याची माहिती दिलेली आहे. अंबदिशाचा मुलगा सिंधुद्वीप, प्रियमेघाचा मुलगा सिंधू दीक्षित, पिजवानाचा मुलगा सुदास, युवानाचा मुलगा मघ्रातू, उसिनाराचा मुलगा शिबी, दिओदासाचा मुलगा आणि काशिन्याचा राजा प्रतदर्न आणि रोहेद्वाशाचा मुलगा वसुमानस या ऋचेचा कर्ता पृथ्वी वैण्य याचे नाव सांगितले आहे. सुदास हा वैदिक ऋचा रचणारा होता हे वरील यादीत आलेल्या त्याच्या नावावरून स्पष्ट होते. सुदासाने अश्वमेध यज्ञ केला होता याबद्दल उल्लेख ऋग्वेदातील 3:53 या ऋचेत सापडतो. देवांना उत्पन्न करणारा, देवांना मोहित केलेला पवित्र विधी करताना मुख्यहोत्रीला महत्त्व न देणारा मोठा ऋषी विश्वामित्र याची सुदासाने यज्ञविधी करीत असताना पाण्यात वाहता लोंढा थपवून धरला. हे पाहून इंद्र व कौशिक हे लोक संतुष्ट झाले. कौशिकांनो, सुदासाच्या घोड्याजवळ जा, त्याला उत्तेजित करा आणि राजासाठी संपत्ती मिळवण्यासाठी त्याला तयार होऊ द्या, कारण देवाचा राजा इंद्र याने पूर्व, पश्चिम व उत्तर या दिशात याला ठार केले आहे. म्हणून पृथ्वीचा उत्तम देशामध्ये सुदासाला इंद्राची पूजा करू द्या. ब्राह्मणांनी दानधर्म करण्यात सुदासाला प्रसिद्ध पावलेला होता, म्हणून अथितविक्त म्हणजे श्रेष्ठ दानशूर असे नाव पडले. सुदासाच्या दानशूरपणाची स्तुती ब्राह्मण कशी करीत होते हे ऋग्वेदातील खालील संदर्भावरून स्पष्ट होते. हे वेगाने चालणाऱ्या अश्विनांनो, तुमच्या रथात संपत्तीचे ढीग आहेत. सुदासाच्या संपत्तीत तुम्ही भर टाका. हवेत, समुद्रात किंवा आकाशात जी विलोभनीय संपत्ती आहे तुम्ही आमच्याकडे पाठवा. अर्चना करणाऱ्या इंद्रा, तेव्हा तू पुरुषत्वासाठी युद्ध करून 7 शहरे उद्ध्वस्त केलीत. हे राजा,
गवताची पेंडी दूर झुगारून द्यावीत अशा रीतीने तू सुदासाचे संकट त्याच्यापासून दूर झुगारून फेकलीस आणि पुरूला संपत्ती दिलीस. अश्विनांनो, ज्या सहाय्याने तुम्ही सुदासाला वैभवशाली सत्ता आणून दिली आहे ते सहाय्य बरोबर घेऊन तुम्ही या. हे रौद्र इंद्रा, तू हकहव्य करणाऱ्या सुदासाला तुझे सर्व तऱ्हेचे सहाय्य दिले आहेस व त्याचे त्वरेने तू रक्षण केलेस. पुरू याचा मुलगा त्रासदस्तू हा देश जिंकित असता तर तू त्याला वाचवलेस. इंद्राने सामर्थ्य वाढवले व त्याने वृत्ताला ठार केले. जो त्याची स्तुती करतो त्याचे संरक्षण तो वीर इंद्र करतो. सुदासासाठी तो जागा तयार करतो. 100 मदती, 1000 विलोभनीय दाणे, सुख समृद्धी ही सुदासाला मिळोत. शत्रूचे प्राणघातक हत्यार मोडून टाक. कीर्ती व संपत्ती आम्हाला दे. सुदासाच्या रथाला कुणी विरोध करू शकत नाहीत किंवा थांबवू शकत नाही. इंद्र व मरुत हे त्याचे संरक्षण करतात. तो गुराढोरांनी भरलेला हिरव्यागार गायरानात हिंडतो. आणि हे स्वर्ग व पृथ्वी हो, तुम्ही सुदासाला संपत्तीच्या पुष्कळ देणग्या द्या. या अर्थी अदिती, मित्र व वरुण यांनी सुदासाला पुष्कळ संतती देऊन त्यांचे संपूर्ण संरक्षण केले. त्या अर्थी हे देवांनो, आम्ही देवाविरुद्ध काही अपराध करू नये. आर्यमन, आमच्या शत्रूच्या तावडीतून आमची सुटका करो. हे उत्साही देवांनो, तुम्ही सुदासाला विस्तीर्ण जागा द्या. महाभारतातील शांतीपर्वात उल्लेखिलेला पैजवण याच्या चरित्राबद्दलची त्रोटक माहिती ऋग्वेदातील उतारे घेऊन वर दिलेली आहे. ऋग्वेदातील उतारे हेही माहिती पुरवणारे विश्वसनीय पुरावे होत की हे समजले पाहिजे. ऋग्वेदातील या माहितीवरून आपणास असे दिसून येईल की पैजवण याचे खरे नाव सुदास हे होते व तो क्षत्रिय होता. क्षत्रियत्वाहूनही काहीतरी जास्तच त्याच्यात होते. तो एक बलाढ्य राजा होता. वेदांमध्ये आलेल्या या माहितीत दुसऱ्या तपशिलाची भर महाभारताने घातली आहे. ती अशी की पैजवण हा शूद्र आर्य असावा आणि तो क्षत्रिय असावा आणि राजा असावा. सुदासाबद्दल जो हा गोप्यस्फोट झाला आहे त्याला इतिहासात तोड मिळेल काय? ही जी घटना जी अत्यंत क्रांतिकारक आहे तिच्यापेक्षा अधिक मोठी क्रांतिकारक गोष्ट असूच शकेल का? 3 महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा केल्यानंतर सुदासाच्या चरित्रविषयक तपशिलाचे संशोधन पुरे करूया. ते 3 प्रश्न असे की सुदास आर्य होता काय? जर तो आर्य होता तर तो कोणत्या टोळीचा होता? जर सुदास शूद्र होता तर शूद्र हा शब्द काय दर्शवतो? या चर्चेची सुरुवात दुसऱ्या प्रश्नापासून सुरू केली तर ठीक होईल. या प्रश्नाचा निकाल लावण्यास ऋग्वेदातील काही मजकुराचे सहाय्य होणे शक्य आहे. ऋग्वेदातील बऱ्याच टोळ्यांची नावे सापडतात. त्यात तिस्सू, भारत, तुआश्व, द्रुह्यू, यदू, पुरुष आणि आणू या नावाच्या टोळ्या जास्त प्रमुख होत्या. परंतु ऋग्वेदातील संदर्भावरून असे दिसते की सुदासाचा संबंध फक्त 3 टोळ्याशी आला होता. पुरू, तित्सू व भारत या त्या 3 टोळ्या होत. फक्त 3 टोळ्यांची माहिती लक्षात घेऊन सुदासा कोणत्या टोळीचा होता हे शोधून काढणे आपल्याला शक्य आहे काय हे पाहू. तिस्सू व सुदास याच्याबद्दल जे संबंध होते त्याबद्दल ज्यामध्ये उल्लेख आहे असे ऋग्वेदातील अत्यंत महत्त्वाचे श्लोक खालीलप्रमाणे आहे. दिवोदस हा पुरूचा राजा होता असे श्लोकात म्हटले आहे आणि दिवोदस याला पौर्य म्हणजे पुरू टोळीचा असे म्हटले आहे. सुदास हा तिस्सून होता असे ऋग्वेदातील श्लोकात म्हटले आहे. सुदासाने तिस्सूंच्या वसाहतीवर हल्ला केला व तिस्सूंनी पळ काढला आणि सुदासाचे तिस्सूंची संपत्ती हस्तगत केली असे पहिल्या श्लोकात म्हटले आहे. 10 राजांबरोबर जे युद्ध झाले त्यात तिस्सू व सुदास हे एका बाजूने लढत होते असे दुसऱ्या श्लोकात म्हटले आहे. तरी पण तिस्सू व सुदास हे भिन्न भिन्न टोळीचे होते असे त्या श्लोकात दाखवले आहे. परंतु सुदास व तिस्सू हे पूर्णतः एकात मिसळून गेले असे या श्लोकावरून स्पष्ट होते. एवढेच नव्हे तर सुदास तिस्सूंचा राजा होता असे श्लोकांवरून दिसते. तिस्सू व भारत टोळ्या आणि या टोळ्यांच्या दुसऱ्या व सुदासमध्ये कसले संबंध होते हे शोधून काढण्यास ऋग्वेदातील श्लोकांचा पुरावा मिळतो. पहिल्या श्लोकावरून असे दिसते की तिस्सू लोक म्हणजे भारत लोक होत. दुसऱ्या श्लोकावरून असे दिसते की सुदासाचा बाप दिवोदास याला भारत लोकांचा माणूस असे म्हटले जाते. वरील चर्चेवरून एक गोष्ट खात्रीची वाटते की पुरू, तिस्सू व भारत या 3 टोळ्या निरनिराळ्या होत्या असे मानले तर सुदास प्रथमतः यापैकी कोणत्या टोळीचा माणूस असावा? सुदासाचा बाप दिवोदास याच्याशी पुरू व भरत टोळ्यांशी जो संबंध होता तो लक्षात घेतला तर असे साहजिक वाटते की सुदास प्रथमतः पुरू किंवा भारत या टोळीचा असावा. परंतु या दोन्ही टोळ्यापैकी कोणत्या टोळीचा होता हे सांगणे कठीण आहे. सुदास पुरू टोळीचा होता की नाही हे सांगता नाही आले तरी मात्र हे नक्की की तो भारत टोळीचा होता. त्याचा बाप दिवोदास याचे वर्णन असे केले आहे की तो भारत लोकांपैकी होता. हा पुरावा लक्षात घेतला तर सुदास भारत टोळीचा होता हे जे वर सांगितले आहे ते खरे मानावे लागते. यापुढचा प्रश्न असा की हे भारत लोक म्हणजे कोण आणि त्यांच्या नावावरून हिंदुस्थानाला भारतभूमी हे नाव पडले. हेच ते लोक भारत लोक होत की काय? बऱ्याच लोकांनी खऱ्या गोष्टींची माहिती नाही म्हणून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा समजला पाहिजे. भारत लोक या अर्थाने हिंदू लोक जेव्हा बोलतात तेव्हा भारत लोक म्हणजे दुष्यंती भारत लोक, दुष्यंत व शकुंतला यांचा मुलगा भरत याच्यापासून उत्पन्न झालेले लोक
व महाभारतात वर्णन केलेल्या युद्धाचे लोक जे भारत लोक होते असे ते मानतात. या भारत लोकांशिवाय इतर भारत लोक यापूर्वी अस्तित्वात होते काय याबद्दल मुळीच कल्पना नसते. हिंदुस्थानाला भारतभूमी असे नाव देण्यात आले ते दोष्यंती भारत लोकांच्या वरूनच होय असा या लोकांचा दृढ विश्वास असतो. भारत या नावाने ओळखले जाणारे लोक 2 प्रकारचे आहेत. ते परस्परांपासून भिन्न आहेत. ऋग्वेदात वर्णन केलेले भारत हे मडूपासून उत्पन्न झालेले भारत लोक होत. हे एका प्रकारचे लोक. सुदास याच लोकांपैकी होता. दोष्यंती भारत लोक हे दुसऱ्या प्रकारचे लोक होते. येथे विशेष महत्त्वाचा मुद्दा सांगण्यासारखा हा की हिंदुस्थानाला भारतभूमी म्हणून जे नाव पडले ते वैदिक काळातील भारत लोकांमुळे, महाभारतातील दोष्यंती भारत लोकांमुळे नव्हे. हा मुद्दा भागवत पुराणातील श्लोकांवरून स्पष्ट होतो. स्वयंभू म्हणू याला प्रियंवद नावाचा मुलगा होता. प्रियंवदाला अग्निद्रा, नाभीला ऋषभ नावाचा मुलगा होता. ऋषभाला 100 पुत्र झाले व ते वेदाभ्यासात प्रवीण होते. त्यापैकी भारत हा सर्वात वडील होता. तो नारायणाचा परमभक्त होता. त्याच्या नावावरून अतिसुंदर भूमीला भरतभूमी हे नाव मिळाले. किती थोर राजाच्या दैदिप्यमान कुळात शूद्र सुदास याचा जन्म झाला होता हे वरील माहितीवरून दिसून येईल. सुदास आर्य होता काय हे यापुढे शोधून काढायचे आहे. भारत हे आर्य होते याबद्दल प्रश्नच नाही. अर्थात सुदास हाही आर्य ठरतो. ऋग्वेदातील या ऋचांचा संदर्भ लक्षात घेतला तर असे वाटते की तिस्सू व आर्य यांच्यात असलेले संबंध ज्या ऋचेत वर्णन केले आहेत व त्या संबंधावरून सुदास आर्य असावा असे खात्रीपूर्वक म्हणता येत नाही. इंद्राने तिस्सूंपासून गायी सोडून आणल्या, तिस्सूंना ठार केले असे या ऋचेत वर्णन केले आहे. हे वर्णन असे सुचवते की तिस्सू आर्यांचे शत्रू होते. या ऋचांचे शब्दशः भाषांतर केल्यानंतर असे दिसून येते की तिस्सू हे अनार्य होते. तिस्सूंना अनार्य समजणे हे ग्रिफिथम या ग्रंथकाला मुळीच पसंत पडले नाही. तिस्सूंना अनार्य समजण्याचे टाळण्यासाठी त्याने गायी या अर्थी असलेल्या शब्दाचे भाषांतर मित्र असे केले. आर्यांचे 2 वर्ग झाले होते याबद्दल ऋग्वेदात कथा आली आहे. ही ग्रिफिथस याने केलेल्या भाषांतरांचा खटाटोप निरर्थक वाटतो हे उघड आहे. वरील गोष्टी लक्षात धरल्या त्या श्लोकांचा असा स्पष्ट अर्थ होतो की तो श्लोक जेव्हा रचला गेला तेव्हा तिस्सू लोक धर्माने आर्य झाले नव्हते, ते वंशाने आर्य नव्हते असा त्यांच्याहून अर्थ निघत नाही. सुदास हा भारत टोळीचा होता की तिस्सू टोळीचा यापैकी काहीही ग्राह्य धरले तर एक गोष्ट निर्विवाद ठरते की सुदास हा आर्य होता. आता शेवटचा प्रश्न, तो कोणत्याही दृष्टीने पाहिला तरी कमी महत्त्वाचा नाही. शूद्र हा शब्द काय दर्शवतो? सुदास हा शूद्र होता. हा जो नवीन शोध लागला आहे त्याच्या प्रकाशात जर वरच्या प्रश्नांचा विचार करू लागला तर शूद्र शब्द आपल्या पुढे अगदी निराळ्या स्वरूपाचा उभा राहतो. शूद्र हा शब्द हिंदुस्थानातील मूळच्या रानटी रहिवाशांना आर्यांचे दास म्हणून देण्यात वापरलेला शब्द होय अशी जुन्या पंडितांची समजूत होती. उपपरिनिर्दिष्टाचा नवा शोध जुन्या पंडितांना आश्चर्यकारक वाटेल, परंतु त्यातील मागील संशोधनांनी या नव्या शोधांच्या आश्चर्याबद्दल समाधानकारक उत्तर देऊ शकत नाहीत. माझ्याबद्दल काही सांगायचे म्हटले तर याबाबतीत माझी ही जुन्या पंडितांप्रमाणे अवस्था झाली आहे. याचे कारण हे की वैदिक आर्यांच्या सामाजिक घटनेबद्दलचा सांगभाग अभ्यास अजून व्हायचा आहे. वन्यावस्थेतील समाजांच्या हालचालींचा अभ्यास केल्यावरून आपणाला हे कळून आले की त्यांची संघटना संघात होती व ते संघाने काहीतरी करीत असत. हे संघ निरनिराळ्या तऱ्हेचे असत. इतर संघातील लोक एकाच मूळच्या पुरुषाचे वंशज असतात व एकवंशत्वाच्या भावनेने ते परस्परांशी दृढ बांधलेले असतात. 2 संघातील लोक सामाजिक व धार्मिक विधी करताना एकत्र होतात. त्यामुळे त्यांच्या दोन्ही संघातील लोकांबद्दल बंधुभाव उत्पन्न होतो. अशा अनेक संघांची मिळून एक टोळी होते. अशा निरनिराळ्या टोळ्या बंधुभावनेवर उभारलेल्या असतात. वैदिक आर्यांमध्ये अशा प्रकारांपैकी कोणत्या तरी प्रकारची समाजघटना होती याबद्दल शंका नाही. ही गोष्ट प्रोफेसर सेनार्ड यांच्या खालील उतारावरून उघड होते. आर्यांच्या बाहेर व सामाजिक जीवनाबद्दल सविस्तर माहिती देण्याच्या बाबतीत वैदिक ऋचा म्हणाव्या तशा अचूक व नक्की माहिती देणाऱ्या वाटत नाही. त्यांच्यावरून आपणास एवढाच बोध होतो की आर्य समाजाने निरनिराळ्या टोळ्यात किंवा संघात भाग केले होते. या टोळ्यांचे व संघांचे पुनर्विभाग केले होते. हे विभाग निरनिराळ्या कुटुंबाचे बनले होते. हे विभाग बंधुभावनेने एकत्र बांधलेले होते. या बाबतीत ऋग्वेदात जी भाषा वापरली आहे ती काहीशी अनिर्णायक स्वरूपाची वाटते, परंतु सर्वसाधारण गोष्ट स्पष्ट आहे. सजात म्हणजे बंधुभाव किंवा एका वंशाचे जातभाई असे अथर्ववेदावरून स्पष्ट होते. हे शब्द एका टोळीचे लोक हे दर्शवण्याच्या हेतूने वापरले आहेत. जण हा शब्द जास्त व्यापक स्वरूपाचा आहे. तो टोळी या अर्थाने वापरले आहे. याच अर्थी वापरलेला प्रतिशब्द जाती हा आहे. या अर्थाने वापरलेला अवेस्तातील प्रतिशब्द झंटू हा आहे. उरज्ञ, वज्र, व्रत हे शब्द याच अर्थी वापरले आहेत किंवा ते शब्द संघ अथवा टोळी यांच्यातील विभाग दर्शवण्याच्या हेतूने वापरले असतील.
ऋचाच्या काळासंबंधी माहिती सांगतात त्या काळात आर्य लोक टोळी किंवा इतर विभाग यांच्यात परंपरागत रूढींनी जाम जखडलेल्या समाजामध्ये राहत असत. आर्य समाजातील निरनिराळ्या भागांना व विभागांना निरनिराळी नावे होती. यावरून असे स्पष्ट होते की आर्य समाजाची समाज संघटना काही अस्थिर होती. आर्यात कोणते भाग व विभाग, संघ, टोळी इत्यादी नावाला योग्य होते हे ठरवण्यास आपणाजवळ माहिती नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे शूद्र हे एका संघाचे, टोळीचे किंवा विभागाचे नाव होते हे सांगणे कठीण आहे. तथापि शतपथ ब्राह्मणातील उतार्यात प्रोफेसर वेबर यांनी जे विचार प्रदर्शित केले आहेत ते याबाबतीत बरेच मनोरंजक वाटतात. यज्ञ करीत असताना यज्ञकर्त्याला पुरोहिताने कोणत्या रीतीने बोलवावे याबद्दल शतपथ ब्राह्मणातील उपपरिनिर्दिष्ट उतार्यात माहिती दिली आहे. यजमान ब्राह्मण असेल तर पुरोहिताने त्याला इकडे या असे म्हणावे आणि यजमान शूद्र जर असेल तर पुरोहिताने त्याला इकडे घावत ये असे म्हणावे, अशी ती उतार्यातील माहिती आहे. या माहिती संबंधी प्रोफेसर वेबर म्हणतात, हा सर्व उतारा फार महत्त्वाचा आहे, कारण तो उतारा असे दर्शवतो की शूद्रांना आर्यांच्या पवित्र यज्ञकर्मात भाग घेऊ देण्यात आला होता आणि शूद्रांना आर्याची भाषा बोलता येत नव्हती तरी ते ती भाषा समजू शकत होते. शूद्रांना आर्यांची भाषा बोलता येत नव्हती तरी पण ते समजू शकत होते. हा जो मुद्दा उत्पन्न केला आहे तो शूद्रांना आर्यांच्या यज्ञकर्माने प्रवेश मिळाला होता या मुद्द्यावरून सर्वस्वी काढलेला नाही, परंतु तो मुद्दा दुसऱ्या मुद्द्यावर बराचसा अवलंबून आहे हे खरे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर शेवटी मला असे वाटू लागले आहे की शूद्र ही आर्यांपैकीच एक टोळी होती व ती इतर टोळ्यांच्या अगोदर बाहेरून हिंदुस्थानात येऊन वसाहत करून राहिली. असे जे ग्रंथकार मत प्रदर्शित करतात ते मत बरोबर असावे. शूद्र आर्य होते असा प्रोफेसर वेबर यांनी निष्कर्ष काढला आहे तो 100% बरोबर आहे. शूद्र हा शब्द एका टोळीचे नाव दर्शवणारा शब्द होय की काय हा एकच संशयास्पद मुद्दा शिल्लक राहतो, परंतु शूद्र हे आर्य व क्षत्रिय होते यात तीळ मात्र संशय नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.